हाय हॅलो वेलकम टू माय न्यू ब्लॉग श्री स्वामी समर्थ. आणि इथे आमचा मूवीला जाण्याचा प्लॅन झाला होता, जो की अचानक झाला होता, त्याच्यामुळे थोडी गडबड झाली होती. आता आम्हाला जाता साणीसाला पण स्कूलमधून पिक करावं लागेल, कारण हे सगळं अचानक ठरल्यामुळे थोडीशी गडबड झाली होती. सो आत्ता आम्ही बघायला चाललेलो आहोत जारण. तर जारण ही खूप वर्षानंतर एक मराठी हॉरर मूवी आलेली आहे. याच्या आधी पछाडलेला आली होती, खूप वर्षांपूर्वीची मूवी होती, पण खूप छान काम केलं होतं भरत जाधवनी. आणि इथे आम्ही साणीसाला पिकअप केलेला आहे करत आहोत. आणि त्याच्यानंतर तिला मी गाडीतच रेडी केलं होतं. आणि हे बघा आमचं पार्सल जे आम्ही घेतलेलं आहे. आणि तिला बिलकुल माहिती नाही आहे की आम्ही कुठे चाललो, काय काय करायला चाललो आहे. तिच्यासाठी सरप्राईज होतं. आणि हो, तिला पण हॉरर मूवी आवडतात बरं का. तर इथे आम्ही मॉलमध्ये पोचलो होतो आणि खूप सुंदर असा नयनरम्य काय बोलतात दृष्टी दिपवून टाकणारा छान असा देखावा त्यांनी उभारलेला होता. मला तर खूप आवडला. आता वारीचे दिवस सुरू होणार आहेत, वारीच्या पालखीचे प्रस्थान होणारे आहेत. 19 तारखेला तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान आहे, ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान आहे. आणि खरंच खूप छान वाटतं आणि खूप सुंदर असं मनमोहून टाकणारं दृश्य होतं. आम्ही मूवीच्या 1 तास आधी पोचलो होतो, सो आमचा थोडासा टाईमपास चालू होता. आणि इथे बघा झालं काम, माझं कानातलं पडलेलं आहे, जे की नेहमीच पडतं, काही ना काहीतरी होत असतं माझ्या कानातल्यांसोबत. माहिती नाही का, माझ्या बाबतीत नेहमी हा प्रॉब्लेम होतो. तर ठीक आहे, लाईफ आहे, चालत राहणार. तर मी इथं नवीन कानातले घ्यायला चालले होते, कारण मला कानात नसलं की मला कसं तरी होतं. सो मी तिथे शॉपिंग करायला चालले होते. आम्ही मूवीच्या 1 तास आधी पोचलो होतो, सो थोडाफार टाईमपास चालू होता. साणीसाला डायरेक्टली पिकअप केल्यामुळे तिला खाऊ पिऊ पण घालायचं होतं थोडंफार. आणि त्याच्यानंतर आम्ही निघणार होतो मूवीसाठी. तर जारण म्हणजे आय थिंक हे बघा, इथे मी कानातले चूज करते. आणि हे मी फायनली हे कानातलं घेतलेलं आहे. इथे थोडंसं मी खाऊन घेतलं, जे की तिला पिझ्झा आवडतो साणीसाला, तो आम्ही पिझ्झा वगैरे घेतला. आणि इथे आम्ही मूवीसाठी निघालेलो आहोत. जारण म्हणजे जारणचा अर्थ आहे ब्लॅक मॅजिक किंवा काळा जादू वगैरे, अशा गोष्टींवर आधारित हा मूवी आहे. सस्पेन्स ठेवण्याचा खूप प्रयत्न केलेला आहे, पण सस्पेन्सला सिक्वेन्स नव्हता, त्याच्यामुळे मूवी थोडीशी अपडाऊन होत होती. दिसते खूप हॉरर, पण फारसे काही हॉरर सीन त्याच्यात नव्हते. पण मूवीची थोडीशी लिंक कट आऊट केलेली होती. आणि स्टार्टिंगला काही गोष्टी लक्षात येण्यासारख्या होत्याच, त्या लक्षात येतात लगेच की काय भानगड आहे असं. पण ठीक आहे, थोडंफार त्यांनी सस्पेन्स ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मूवी इकडे तिकडे ट्विस्ट केलेली आहे. एकंदरीत ठीक आहे, वन टाईम वॉचसाठी ओके आहे. पण एखादं इतकं मेंटली डिस्टर्ब असू शकतं याच्यावरती माझा विश्वास नाही बसत. पण ठीक आहे, चला काय जे पण आहे ते तुम्ही एकदा बघा, कशी वाटते काय तुम्हाला. मला वन टाईम वॉचसाठी ओके वाटली. फार काही हॉरर सीन नाही आहेत मूवीमध्ये खरं सांगायचं तर. म्हणजे त्यांनी ना सस्पेन्स ठेवायचा प्रयत्न केला, पण सस्पेन्सला काही अशी लिंक नाही ठेवली आहे. म्हणजे मध्ये माणूस फ्रस्ट्रेट होतो की यार अरे दाखवा ना नक्की काय प्रकार आहे. अर्ध्यावरती तो येतो ॲक्सिडेंट, तिथूनच परत कटआउट होऊन दुसरा मूवी, परत अर्ध्यावर ॲक्सिडेंट येतो, परत कटआउट होऊन दुसरा मूवी, असं ते त्यांनी केलेलं आहे. पण म्हणजे त्यांनी करायचा छान प्रयत्न केला आहे, पण ते व्यवस्थित जमलेलं नाही आहे. बाकी ॲक्टिंग वगैरे छान आहे सगळ्यांचीच, खूप सुंदर ॲक्टिंग खूप छान केली आहे. स्टोरी थोडीशी गणलेली आहे, पण अदरवाईज ॲक्टिंग सुपर्ब आहे. दोन्ही ॲक्ट्रेसनी छान, अमृता आणि मला नाव आठवत नाही आहे, दोघींची ॲक्टिंग खरंच खूप छान आहे. पण थोडासा मूवी अपडाऊन आहे. सो बघा तुम्ही कसा वाटतं आहे तुम्हाला, आणि मलाही सांगा कसा वाटतं आहे. पण मला तरी ठीक वाटला, खूप छान असं काही नव्हतं. सो लेट्स सी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.